लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावल्या। सोमवार दिनांक 13 मे हा चौथ्या टप्प्यातील मताधिकार बजावण्याचा दिवस आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात मत देण्याचा दिवसही सोमवार 13 मे असा आहे। प्रचार थांबल्यानंतर रविवार 12 मे हा दिवस फार महत्त्वाचा आहे। मताधिकार बजावण्याच्या आदल्या दिवसाला बऱ्याच मोठ्या घडामोडी घडतात। उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी दिवस आणि रात्र धामधुमीची असली तरी काही हौशी गवशांसाठी म्हणजेच दोन्ही मांडवातील वराड्यांसाठी ही रात्र खाण्यापिण्याची असते। खा मटण आणि दाबा बटन म्हणून आदल्या रात्रीला कत्तल की रात असेही संबोधले जाते। लोकांच्या खाण्यापिण्याची सोय वरून दामाजी पंतांची म्हणजे छनछनची बरसात। त्यामुळे या दिवसाची वाट काही लोक आवर्जून पाहत असतात। मात्र मतांसाठी पैसे घेणारे लोक स्वतःची गणना भिकाऱ्यात करून घेतात अशी चर्चा आहे। भिकाऱ्यांचेही एक स्टेटस असते, ते चवली पावली अशी भीक घेत नाहीत। 1 रुपयापेक्षा जास्त पैशाची भीक त्यांना पाहिजे असते। काही भिकारी 1 रुपयाची भीक घेत नाहीत तर थेट 5 रुपयाची मागणी करतात। एका दिवसाला भिकारी 1 रुपया ते 5 रुपये अशी भीक मागतो। त्याखाली कोणी पैसे देण्याचा प्रयत्न केल्यास भीक देणाऱ्यालाच 2 शब्द देखील सुनावतो। म्हणजे भिकारी ही भीक घेताना आपली लायकी, इज्जत, स्टेटस कायम ठेवून भीक घेतो। हे नमूद करण्याचे कारण म्हणजे सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून मतासाठी 500 रुपये मतदारांना वाटले जात असल्याची चर्चा आहे। 5 वर्षासाठी 500 रुपये म्हणजे वर्षाला 100 रुपये, महिन्याला 8.33 रुपये म्हणजे दिवसाला 0.26 पैसे होतात। ही भारतीय मतदारांची लायकी। भिकारी ही भीक घेताना 1 रुपयाच्या वर भीक घेतो। मात्र 500 रुपये 5 वर्षाला भीक घेणारा भारतीय मतदार हा भिकाऱ्यापेक्षा भिकारी आहे, कारण तो एका दिवसाला स्वतःची किंमत 0.26 पैसे अशी ठरवतो। लाज वाटली पाहिजे पैसे घेणाऱ्यांना। याच विकाऊ लोकांनी भारतीय लोकशाही धोक्यात आणली आहे। पैसे घेऊन मताधिकार बजावू नका, स्वाभिमान बाळगा, कारण स्वाभिमानी लोकच आंदोलन चालवू शकतात। विकाऊ लोक आंदोलन चालवू शकत नाहीत। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।